जबकि स्ट्राइक एंड पर है वैभव, नॉन स्ट्राइक एंड पर है नागेश। अमित आ रहे गेंदबाजी करने के लिए, अमित गेंदबाजी करने के लिए तैयार, लाइनअप से ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे और उनका सामना करेंगे पहली बार वैभव। जबकि ये मुकाबला चार ओवर है, जबकि ये मुकाबला 4 ओवरों का खेला जाने वाला है। फिलहाल अमित गेंदबाजी करने के लिए तैयार, लाइनअप से ओवर द विकेट इस ओवर की पहली गेंद और सामना करेंगे वैभव। और पहली गेंद लेग स्टंप के ऊपर घुमा दिया है, गेंद जा रही है सीमा ऋषि की, देखना अंपायर का इशारा क्या आता है। जबकि ये 6 रन का इशारा आता हुआ पहली गेंद, जबकि फुल टॉस गेंद थी, मिडल और लेग स्टंप के ऊपर गेंद थी। इस गेंद को अपर स्टंप कवर करके उठाकर खेला, सीधी फुल टॉस गेंद थी लेग साइड पर 6 रन के लिए। 6 रनों के साथ अपना खाता खोला, टीम का स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 6 रन पर। अपना खाता खोला और टीम का खाता खोला है, टीम का स्कोर है 6 रन बगैर किसी नुकसान के। नक्कीच सर, जर बघायला गेलं तर आमच्या आपल्या गुढ्याच्या अनुषंगाचे याचे कागद झाले. सिद्धेश भोसले आणि नवनाथ बेलेकर त्याचे सुद्धा स्वयंसेवक अशोक नाट्यस्वर मित्राबद्दल चौरवणे त्याचे सुद्धा बड्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन नवनाथ बेलेकर आणि सिद्धेश भोसले सर. फिर एक बार गेंद आ रहे अमित के पास, अमित गेंदबाजी करेंगे दाहिने हाथ से ओवर द विकेट और उनका सामना करेंगे वैभव। ये गेंद काफी अच्छी गेंद की, गेंद उनके पैर पर टकराई थी, रन लेना चाहते थे, थोड़ी सी हड़बड़ मचा दी थी दोनों बल्लेबाजों ने, लेकिन देखा कि स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज आए उनको 9 सेकंड को वो बल्लेबाज को उन्होंने मना कर दिया, वापस भेजा उनको, अपने क्रीज में सुरक्षित पहुंच चुके हैं। 2 गेंदें हो चुके हैं, जबकि गेंद उनके पैर पर टकराई थी, जोरदार अपील हुई थी, लेकिन यहाँ एलबीडब्ल्यू का नियम नहीं है, इसलिए अंपायर ने इसको नॉट आउट करार दिया है। फिर एक बार अमित गेंदबाजी करने के लिए तैयार और उनका सामना करेंगे इस समय वैभव, जबकि 9 सेकंड पर है नागेश। और ये ऑपोजिशन के ऊपर गेंद थी, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया है, गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, जबकि पॉइंट कवर पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है, टप्पा खाने के बाद सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए। 4 रनों के साथ टीम का स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 10 पर 2 अंक में पहुंचता हुआ 10 पर, जबकि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था। दामन वरवा समाज और कालिका माता उपलवाड़ी, इनके बीच चलता हुआ है मुकाबला। कालिका माता की तरफ से अमित गेंदबाजी करने के लिए तैयार और ये गेंद काफी अच्छी गेंद थी, ब्लॉक होल्ड में डालती, यॉर्कर लेन की गेंद थी और इस गेंद को उठाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ था, गेंद चली गई सीधी यष्टि रक्षक के दस्तानों में बगैर किसी रन के। फिर एक बार क्षेत्र रक्षक के बड़ी एक गेंद आती हुई अमित के पास, अमित गेंदबाजी करने के लिए तैयार और उनका सामना करेंगे वैभव, जबकि 9 गेंद पर खड़े हैं नागेश। और ये गेंद फिर एक बार अपोजिट में ऊपर गेंद थी, काफी खूबसूरत स्टेप, जबकि कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद निकलती हुई सीधी 4 रन के लिए, अंपायर का इशारा आता हुआ 4 रनों का, टीम का स्कोर 4 रनों के साथ आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है पहले पर बगैर किसी नुकसान के। जबकि निर्धारित 4 ओवरों का मुकाबला खेला जाने वाला है, जबकि पहला ओवर इस समय प्रगति पर है। सर्कल के अंदर सभी खिलाड़ी, सिर्फ 2 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात किए गए हैं। यष्टि रक्षक के अलावा एक स्लीप है, जबकि एक गली, एक पॉइंट, एक मिड ऑफ, एक लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और मिड विकेट, इस तरह से प्रोटेक्शन सजाया गया है। फिर एक बार की अगली गेंद काफी अच्छी गेंद थी, घुमाना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 14 रन बगैर किसी नुकसान के। जबकि दूसरे ओवर में क्या होता है क्या नहीं होता है, आगे क्या होता है, ये सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर्स को लेकर धन्यवाद सर. सुंदर कॉमेंट्री आपल्याला गीतेमध्ये पाहायला भेटले. खरोखर आपल्याला एक मोठ्या चर्चेस असं कबड्डी पाहायला भेटतोय. एका बाजूला कालिका माता उपलवाडी सगळं विरुद्ध राधाकृष्ण वगैरे मला सगळं खरं काही नापात्र खेळ होत म्हणजे जे फॉर्ड मध्ये पाहायला भेटतील. एक तर समजा सकाळचे पॉवर प्ले षटकानंतर सकाळची धावसंख्या झाली, आता परत स्पेक्टारवरती 14 वरती आणि आता मात्र गोलंदाज घेऊन आला, तुम्ही जे प्रॉडक्ट घेऊन आलाय कालिका माता उपलवाडी सगळं करून तर ह्यानंतर एक आपल्याला फाईट पाहायला भेटणार आहे. आपल्या गुणाच्या सगळं विरुद्ध
जे भाऊवाडी साखर बामणवाडी दोन्ही साखरच्या कर्जदारांनी या कोविड वरती यायचं आहे. प्रणय ताब्यात गुळाचा संघ आणि साखर बामणवाडी दोन्ही साखरच्या कर्जदारांनी या कोविड वरती यायचं आहे. न पण व्हायचं आहे. आपल्याला मात्र प्राणी मात्र शकर्षक करताना बदल दिसतोय. प्रत्येक एकूण समुद्र साखरची धावसक्य झालं परत काळवरती राधाकृष्ण वगैरे धाबण्यात सकत होईल तोपर्यंत 14 वरती आपल्याला सोडत करेल तुझे प्रणय साईडला फलंदाज मागे सदळ साईडला वैभव. अरे सुंदर सत्ता असेल बघा चांगलं क्षेत्र का सुंदर क्षेत्र सागर क्षेत्र याच्याकडे खरेखर फटका म्हटलं फटका का एकूण 2 धाव होतात नाही मला सांगितलं म्हणावं लागत म्हणजे बाकीच्याला बरोबर आमच्या सापड्याच्या समोर आमचे सेपरेशन करतात ना आपले सागर सुतार म्हणून सुंदर गोलंदाजी एका प्रणय याच्याकडून पालवितोय पालिका ओपा संघाकडून पुन्हा एकदा सामन्याला सज्ज प्रणय माऱ्या करेल तर नागेशला आणि मात्र नागेश माऱ्या करेल तर म्हणजे प्रणयला. आहे मात्र ऑप्शन दिशेकडे छोटा मोठा फटका असेल बघूया त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षण किती क्षेत्रक्षण पाच मिनिटं वगैरे किती धाव येतात चौकार 4 धावा भेटतात खरोखर. सर्वांचा फायदा होतोय बघूया आणि हा मात्र चौकार भेटतोय खरोखर त्या ठिकाणी नक्कीच साखर सुतार वडून जरा गडबडीला दिसला आणि नक्कीच जर गडबडी नसता तर नक्कीच ह्या खेळाडूचे क्षेत्ररक्षण आपला गुट स्कोर अडवला गेला असता साखर सुतार यांच्याकडून पुन्हा एकदा चौकार भेटतोय 4 धावडे साखरचे 10 झाले स्थिरता 24 वरती. चला दामण गुडागड संघ आणि साखर बामणवाडी दोन्ही संघाचा कर्णधार या कॉम्बो बॉक्स स्थानामधून व्हायचा आहे साखर बामणवाडी आणि धामण गुडागड. पुन्हा एकदा साताला सुरुवात पुन्हा एकदा पुढे फायदा होता त्या ठिकाणी चांगला नेता छोटे टाकतोय प्रणय खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटताना चालेल का आता उपलब्ध सध्याकडून आता मात्र जकडून ठेवला आहे ताकद शासकाचे दशके झाले वरती 24 वरती फोर जे पण आपला ताब्यात सकाळ वगैरे सकाळ या षटकापैकी किंवा 45 ते 40 धावा उभा राहतात उपलब्ध सकस होता एक मोठा संघ आहे त्याचं जोरदार अपील होतं जोरदार अपील होतं बस 8 वरती करतात पहिला धक्का भेटतो रात्र सगळ्या हद्दाकर शब्दाचे तर
शिवसुद्धा नागेश्वर मित्रमंडळ सोडवणे उत्तरेकडून गावठाण या कमिटी प्लेचा बॉर्डरचा ताबा घ्यायचा आपण. बॅट्समॅन नेम सौरभ. तेच मात्र नागेशची बॅटिंग नागेश आल्या तर म्हणजे सौरभ सौरभ त्याच्यात आपण तर खेळाडू आहे. मग तो असं एक राधाकृष्ण वगैरेच्या सगळा खेळाडू एक असे पाच खेळाडू आहेत. मधात एक रेसडे सुद्धा असेल तेच वैभव एक सौरभ आणि वैभव असं खेळाडू पाहायला भेटतात. पुढचा एकदा प्रणय आणि सौरभ आणि हा मात्र मग या सगळ्याचा जो विरकाव त्याचा मग याचाच त्या हरवा भेटतात खरोखर. त्या थोडं सगळे दोन असे 2 वर्षामध्ये सगळ्याचे धावसके झाले आतापर्यंत स्किट पॅडवरती 28. चला आपल्याला चौथा फुकार येतोय. जे हनुमान धामण घोड्याच्या सगळे जे भवंडी साखर ब्राह्मणवाडी. हॅलो हॅलो. चला फेज रामनाथ घोड्याचा आड आणि 2 ओव्हरला 13 मिनिटं झालेले आहेत. अजून 2 ओव्हर षटक आपल्या पार पाडायचे फेज. या ठिकाणी रामनाथ घोड्याचा आड आणि साखर बामणवाडी टॉस विन चालू आहे. दीपराज चव्हाण टॉस उडवतील. गोलंदाजीचा डाव सगळ्याचा सागर सुराज्य आणि आतापर्यंत स्ट्राईकला फलंदाज असेल तो वैभव. टॉप स्ट्राईकला हेड टॉस झालेले या ठिकाणी साखर बामणवाडी संघ विजय. तर काय घेणार काय निर्णय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. साखर बामणवाडी सगळं टॉच फ्री झालेला आहे. मात्र तुला वैभवच्या बॅट मध्ये सत्तर पाहायला भेटला. टॉस जिंकून जय भवानी साखर बामणवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दरम्यान मी आपल्याकडे मैदानात नेतोय. त्या ठिकाणी जो सामना झाला आज त्या ठिकाणी चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून उंच उडाला होता. लेग स्लिपर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तरी कोणतीही चूक केलेली नाही आणि एक आणखी गडी बाद होतोय. या ठिकाणी तिसरा षटक चालू आहे. गडी बाद होऊन तंबूत परततोय तो वैभव. हा बाद होऊन तंबूत परततोय. पाहिजे या ठिकाणी नवीन फलंदाज कोण येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात ते राजेश उतेकर आणि स्वप्नील जाधव हे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो विशाल या ठिकाणी मैदानात येतोय. आता सौरभ आणि विशाल अशी जोडी मैदानात आहे गोलंदाजीसाठी. जर सर बघायला गेला तर वैभव एक मोठा खेळाडू होता. तर प्रत्येकच्या ग्राउंडवरती त्या खेळाडूने चांगला मोठा जर मैदान असताना त्या चांगला मैदान त्या खेळाडूने गाजवलंय आणि फायद्याचा मुख्यच फटकार होतोय राधाकृष्ण वगळ्याच्या बाळासाहेबांना. आणि पहिला आता मात्र बाद झालाय वैभव. वैभवच्या जागण्यात आला तो विशाल सामन्याला सुरुवात करेल. आणि मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी पंच वाईट घोषित करतायत. एक आवडत धाव भेटते सगळ्याचे धाव सगळे झाले आतापर्यंत वरती 35 वरती. तर नक्कीच राधाकृष्ण वगैरे सकाळला जकडून ठेवले पलीकडे उपाल उडी सकाळी. पंच आपण नो आणि फ्रीट कंपल्सरी आणि आता जर धाव घेतात पंच
त्यांचं हाताचं धावा किती आहे? 5 धावा. चौकार. नक्कीच आमच्या सोयाबीन नागेश्वर मित्रमंडळ चोरवडे या कमिटीचा खेळाडू संस्कार जाधव यांचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे संस्कार. चला आपण मॅच कडे बोलूया. नक्कीच स्पीडचा फायदा उचलला आहे विशालने. तर नक्कीच जर दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ एक जिद्दीबळ संघ एक खेळाडू पाहायला भेटतात. आणि हा मात्र मोठा फटका दिलाय. बघा पंच काय निर्णय देत आहे. त्यांचा हात वरती करते 6 धावा. षटकार 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 कबड्डीचे. अमर जाधव संदेश उतेकर कृपया सर्व स्वयंसेवकांना बाउंड्री लाईनचा ताबा द्यायचा आहे. त्या झाडाखाली जेवढे पण स्वयंसेवक आहे सगळ्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. संदेश उतेकर आपण व्यासपीठाकडे द्यायचे. सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. पंच 3 ओव्हरला 20 मिनिटं झाले. पंच फास्ट खेळायचा आपण. पुन्हा एकदा दिशेने चेंडू बघा त्या ठिकाणी चांगला क्षेत्र यंत्रणा आहे यांच्याकडे. खरोखर गुड थ्रो गुड थ्रो. खरोखर शतक संपलेलं 3 षटकाचा सकाळचे धावसंख्या झाला आता प्रत्येक ताळेवरती 48. राधाकृष्ण डॉक्टर वगळेचा सकाळची धावसंख्या झाली 3 वर्षामध्ये 48. नक्कीच अजून एक क्षणामध्ये ते षटक कोण घेऊन येतं तालिका उपलब्ध करून. आणि आता मात्र गोलंदाजी घेऊन आला आता म्हणजे आदित्य. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून पाहायला भेटतंय तालिका मात्र उपलब्ध कडून. बघा सौरभ विशाल स्ट्राईकला असेल फलंदाज. सौरभ नॉन स्ट्राईकला विशाल. खरोखर सुंदर गोलंदाजी पिंगला चेंडू निर्धार टाकला. खरोखर सौरभ चेंडू सगळं नाहीये आणि मात्र पिंगला चेंडू होते त्याने आदित्य. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतो आदित्य यांच्याकडून. शेवटचं शतक हाडमारीचे शतक 3 वर्षांच्या सगळ्याची धावसंख्या झाली आतापर्यंत स्वीकारवर 48 फुल प्लेट. आणि हा मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी आदित्य यांची आणि एकच धाव मानवा लागल सौरभला. आणि एका धावडी सगळ्याची धावसंख्या झाली 49. पंचावन्न स्पीड वाढवायचा स्पीड प्लीज.
खरोखरच खरोखर पच 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 वाईट घोषित करतायत एक मात्र आव्हान धाव भेटतोय राधाकृष्ण धामणर बघला जवळ संघाला अर्धा शतक दशक झाले 50 राधाकृष्ण वगळ्या जवळ सकाळची हाय मात्र पंच दोन घोषित करतायत आणि 4 धावा डबल डीजे आदित्यचा पंच फ्रीट असणार आहे फ्रीटचा बघूया फायदा घेतो का गोलंदाज साईडला असेल विशाल आणि नॉर्थ साईडला सौरभ अगोदर मगाशी बघणार तर आदित्यने चांगली गोल त्याची केली होती म्हणजे 3 चेंडू चांगले फेकले गेले होते देता शेवटी टाकले होते सौरभला तरी 2 चेंडू खरोखर हा मतलब 2 चेंडू असेल बघूया ही बद्दल चोर हिटा म्हणायला लागेल खरोखर चोर हिटा म्हणावं लागेल एकूण त्याचं आताच्या धावा किती 3 ओके खरोखर ह्या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली होती आणि इतर चेंडू होता अच्छा परत शेवटी धाव घेतली ते म्हणजे विशाल आणि सौरभनी 3 धावा भेटल्या ते म्हणजे राधाकृष्ण वगैरेचा संघाला विशाल आणि सौरभ हेच आपण स्पीड करायचं आहे बघा औषध दिल्यावरती बघा शक्य खाली होतं पुन्हा एकदा 3 धावा भेटतात खरोखर 3 धावडे सकाळचे धाव सकाळ झाले 108 काही चेंडू शिल्लक विशालसाठी शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील तर म्हणजे विशालसाठी आणि मात्र पंच पंच 4 धावा घोषित करतात 4 धावा भेटतात 4 धावडे सकाळचे धाव झाले आतापर्यंत व्हाईट एकूण 66 धावफटका झाल्या खरोखर पंचांचा कोणी वाद घालायचा नाहीये अमित रोहित गोगले म्हटलं रिव्ह्यू घेत आहेत पंचाने निर्णय दिलेले वाईट असणार आहे हो का कारण आम्ही मगाशी विकेट होती नागेश यांची कट लागून रिव्ह्यू होता तरी पण आम्ही रिव्ह्यू दिली नाही कारण असं आम्हाला पुकाराला कमिटी घडून प्लीज कमिटीचं जरा सहकार्य करा हॅलो लक्षात घ्या रिव्ह्यू हा फक्त बीमर साठी आहे आपण वारंवार पुकार करतोय यासाठी लोकल तिथले जे काही डिसिजन्स आहेत ते अंपायर्स देत आहेत आणि ते
आणि हा भद्र पंच हात वरती करतात, काय वाटतं षटकार विशालच्या बॅट मधून खरेखर कमाल लिहिजे. तर 7 ओव्हर सकाळचे तास झाले, हायेस्ट स्कोअर आतापर्यंत राधाकृष्ण वगळ्याचा बक्षकाकडून 72 धावा झाल्या. खरेखर जोरदार चालवला सकाळचा. पुन्हा एकदा टॉस टेकर लेगच्या दिशेने चेंडू बघूया, क्षेत्ररक्षक खाली असतात सागर बाद झाला विशाल आणि मात्र शतक समाप्ती झाले. सकाळचे तासाकडे झाले 72 वरती 24 चेंडू आणि प्राप्त धावाची गरज खाली मात्र उपायला डिस्ट्रॅक्ट झाला. प्रत्येक नक्कीच आपल्या यंत्राचं आपल्याला फाईट पाहायला भेटणार. जे हनुमान जामनाम गोडे विरुद्ध जय बावडी साखर बामणवाडी. तर नक्कीच साखर बामणवाडी साखर दे 5 वेळ नक्की प्रताप नाही. आपण निर्णय सांगायचा आहे साखर बामणवाडी. नक्कीच साखर बामणवाडी साखर दे 5 पुरस्कार क्षेत्रसह स्वीकारले. तर नक्कीच दोन्ही खेळाडूंनी दोन्ही सकाळी लगेच ह्या मॅच झाल्यानंतर तयार राहायचं आपण. जे सबोलीचे करतात दिलीपजी विटेकर सर त्यांचे सुद्धा आगमन झालंय. या अभ्यासाठी आमचे सबोलीचे करतील दिलीपजी विटेकर सर. धन्यवाद प्रवीण. आणि एक नक्कीच चांगली गोष्ट आमच्या पंधरा गावासाठी आहे, आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या साठी आहे की प्रत्येक जो खेळाडू आहे त्याकडे वेगवेगळे टॅलेंट्स आहेत. खेळाडू असो की एक रहिवासी असो, त्यांच्यामध्ये टॅलेंट्स आहेत. आणि नक्कीच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जेवढं टॅलेंट आहे त्याच्यापेक्षा बाहेर सुद्धा टॅलेंट आहे. कोणी स्कोररचं काम बघतोय, कोणी कॉमेंट्री करतोय आणि कोणी ऍडमिन बघतोय. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटची एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यात आता आपण मध्यंतरानंतर पुढच्या खेळाकडे जातोय. 73 धावांचं आव्हान उपालीवाडी संघापुढे आहे आणि धामणन वगळाचा माळ या संघाने पुन्हा एकदा चांगली मुसंडी मारलेली आहे धावसंख्येच्या बाबतीत बोलायचे आहे तर. आणि सर्वांना माहितीच आहे गेली 2 टुर्नामेंट सलग विजेता असणारा धामणन वगळाचा माळ संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. एक आणखी नवीन जोमानं. आणि नक्कीच बॅटिंग सुद्धा चांगली आहे आणि त्यांची बॉलिंग सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे. परंतु उपाली वाडीकडे सुद्धा जबरदस्त असे फटकेबाज फलंदाज आहेत. त्यामध्ये आपण बघितलं तर एक मला वाटतं स्ट्राईक एंडला सागर आहे आणि स्वप्नील आहे नॉन स्ट्राईकला. ही जोडी सुद्धा एक जबरदस्त फटकेबाज फलंदाजाची जोडी आहे. आणि पहिलं षटक बघूया कोण घेऊन येतो आहे. मला वाटतं विशाल यांच्या हातामध्ये चेंडू असेल. चोरवणे गावचे सुपुत्र श्री संतोष पांडुरंग उतेकर हे आपल्या पायलनमध्ये आलेले आहेत. आपण स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणेचे सभासद श्री किशोर शिंदे यांना विनंती करतो की आणि प्रसाद चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा.
तर चला पुन्हा एकदा खेळपट्टीकडे लक्ष. 73-1 पहिला चेंडू होता विशाल उतेकर यांच्या हात असतो आणि समोर आहे तो डावकर एक जबरदस्त असा फलंदाज सागर. आपल्याला माहिती आहे पॉवर प्लेला कशी फिल्डिंग असावी त्या पद्धतीने आपण बघतो फिल्डिंग. धावायला सुरुवात केली. पहिला चेंडू स्लो गतीचा चेंडू, आता तर स्लो गतीचा सोडून दिलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू विकेट किपर च्या हातामध्ये पुन्हा तिथे ओव्हर थ्रो होतोय. थोडासा निष्काळजीपणा तिथे फिल्डिंग मध्ये होत आणि नक्कीच धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आहे 22च्या रूपामध्ये. एक धाव मिळते. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. बिनबाद 1. आता मात्र उजव्या हाताचे स्वप्नील शिरावळे हे फलंदाजासाठी आलेले आहेत आणि मला वाटतं विशाल उतेकर ओव्हर विकेट मारा करतील. पॉवर प्ले असल्यामुळे फिल्डिंग विकेट किपर एक स्लीप आहे, एक शॉर्ट पॉइंट आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, एक मिडअप आहे. त्याच्यानंतर वन साइडला आपण बघतोय लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक मिळून सर्कलच्या आतमध्ये आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. यावेळेला सुद्धा स्लो गतीचा चेंडू, फसवा चेंडू म्हणू शकतो आपण. गतीने फसवलं, टप्प्याने फसवलं, क्रीज मधूनच खेळायचा प्रयत्न असफल झाला आणि विकेट किपरने आपलं काम केलेलं आहे. बिनबाद 1. 73 धावांचं टार्गेट आहे. धामनाथ वगळा विरुद्ध पाली उतालेवाडी पहिल्या फेरीचा हा सामना. पुन्हा एकदा विशाल ये चले हमसे दूर जाते हुए पुन्हा आपटून टाकलेला चेंडू, स्लो गतीचा पुन्हा चेंडू, विकेट किपरला चकून मागे गेलेला चेंडू. थोडस मिसफिल्ड, मला ते हलकीशी कट होती वाटते बॅटची आणि अशा रीतीने विकेट किपरला चकून चेंडू मागे गेला. आता पटो गेलेला. एक धाव मात्र मिळते. दोन्ही खेळाडू एक धावेवर घेतात. बिनबाद 2. गेल्या कित्येक वर्षामध्ये सौरभ खैर यांच्या विकेट किपिंगच्या बाबतीत बोलायला गेलं तर एक जबरदस्त असा विकेट किपर, परंतु शेवटी सगळ्याच स्तरावरती विकेट किपिंग मध्ये सुद्धा चुका होऊ शकतात. तर अशा पद्धतीने राऊंड विकेट पुन्हा एकदा पुन्हा स्वागतीचा चेंडू ऑन साईडला चांगला तडकावला. ऑफ साईडला डाकुरे फलंदाजाने चेंडू गेला सीमारेषा पार येतो. सुंदर असा चौकार विजयी. कणकणीत असा चौकार मिळालेला आहे तो सागरला. पुन्हा पोर्टस घेऊन एका चांगल्या टप्प्याचा चेंडू, परंतु त्याला चांगलं रूप दिलेलं आहे आणि चेंडू झालाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सुंदर सागराने आपली अथांगता दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्यांचा किंचितसा बाहेर जाणारा चेंडू, त्यांचा इशारा करतात की हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 73 म्हणजे 73 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 10 असे बऱ्यापैकी सुरुवात, परंतु जवळजवळ 16 ते 17 धावांची रणगती हा सामना जिंकण्यासाठी राखावी लागेल आणि नक्कीच पॉवर प्लेचा षटक हवं तसं उपयोगी ठरलं नाही सागर आणि स्वप्नील यांच्यासाठी, परंतु त्यांच्यामध्ये ती ताकद आहे 73 पर्यंत पोहोचण्याची. आता पाहूया दुसरं षटक कोण घ्यायचं आहे. वैभव जाधव यांच्या हातामध्ये चेंडू, सोबत का आणखी एक चांगला स्पिनर असा ऑफ स्पिनर यांचा गोलंदाज आपण म्हणू शकतो धामनंद वगळाचा माळ या संघासाठी. आणि नक्कीच फिल्डिंग सेट करतायत आणि आम्ही डीजे तुमच्याकडून आणखी सुद्धा चांगली गाणी ऐकायचा प्रयत्न करू. चांगले 2 दिवस तुम्ही काम करताय. युट्यूब माध्यम असो, स्पीकर साऊंड असो किंवा डीजे, हा त्रिवेणी संघ एकूण चांगल्या पद्धतीने होत आहे. तशाच पद्धतीने इथे ऍडमिन ज्याला म्हणतात प्रशासकीय काम सुद्धा आयोजकांच्या वतीने एक जबरदस्त होत आहे. श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरणे उतेकर गावठाण, चौथी स्वयंसेवक असो किंवा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत असो, खेळाडूंचा सन्मान असो, या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत वेळेवर होत आहेत आणि नक्कीच पीके सर आणि त्यांचे संघटन खूप चांगली कामगिरी करतात. पुढचा चेंडू यावेळेला चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. समजा थोडासा बाहेर चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता डिफेंड लेगच्या डोक्याच्या वरून, प्रयत्न मात्र असफल होतो. स्वप्नील यांचा निर्देश चेंडू होतोय. बिनबाद 10. ऑफस्टाईलच्या उजव्या हाताच्या फलंदाजाला एक लॉंग ऑन ठेवलेला आहे. लॉंग ऑफ ठेवलेला यावेळेला मात्र चेंडूला मारलाय, चांगला कनेक्ट झालाय लहानामध्ये. तो चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, चेंडू गेला षटकारासाठी सुंदर असा षटकार.
शिराळे हे चांगलं मोठं नाव आहे फलंदाजीमध्ये, परंतु गेले काही सामने आहेत, त्यांच्यामध्ये तो जोम आला नव्हता आणि यावेळेला मात्र आलेला दिसतोय. पुढचा चेंडू आपण टाकलेला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा उंच त्याला मारलाय आणि किती उंच आहे नाही, मिडॉनच्या दिशेने असाच सोपा असा झेल धरून तो स्वप्नील तंबूमध्ये परततोय. पुन्हा एकदा हलकी खेळी करून तंबूमध्ये परतताय. पहिल्या गडी बाद झालाय, एक गडी बाद, एक बाद 16 डीजे. आमचे स्वयंसेवक यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलेला होता. त्यांनी 100 रुपये त्यांचं पारितोषिक आहे, ते संध्याकाळी सगळ्या मॅचेस झाल्याच्या नंतर गोळा करायचे. नक्कीच नक्कीच 100 पेक्षा जास्त त्यांना मल्टिप्लिकेशन करू शकतात. ते त्या बाजूला मोठे मोठे झेल येतात आणि मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मात्र त्यांना डोळ्यात तेल घालून आणि हाताची ओंजळी पकडून तिथे थांबावंच लागणार आहे. एक चांगली योजना आहे. बाउंड्रीच्या बाहेर झेल घेणाऱ्याला 100 रुपये. पुढचा चेंडू वैभवांचा आलेला नवीन फलंदाज बघूया कोण आहे तो. आपण टाकले चेंडू यार करल्यांचा चेंडू, जबरदस्त चेंडू, पॅडवर आदळलेला चेंडू. जरा फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पुन्हा एकदा वैभव तयार, रोहित आहेत, हे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. पुढचा चेंडू यावेळेला रोहितने पुढे मारलाय, भोलटच घेऊन चेंडू मारलाय. चेंडू विशालकडे गेलाय, चेंडू विशाल हरवतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. चेंडूवरती फक्त एक धाव मिळते. रोहितने आपलं खातं उघडलेलं आहे. एक गडी बाद 17. टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला हमेशा म्हणतात तो क्रिकेटचा खतरा, तो खतरा कोणालाही येऊ शकतो किंवा स्किप सुद्धा होऊ शकतो. एक गडी बाद 17. आता मात्र डावखोऱ्या सागरसाठी फिल्डिंग सेट केली जाते. साईड चेंज झालेली आहे. उजवा आणि डावखोरा असल्यानंतर थोडासा टाइम सुद्धा वेस्ट होतो आणि ह्या गोष्टी या क्रिकेटमध्ये अनिवार्य असतात. क्रिकेटमध्ये या क्रमप्राप्त असतात असं म्हणू शकतो आपण. चला पुन्हा एकदा वैभव जाधव, तो सागर, आपण टाकलेले चेंडू स्टंपिंगचा अपील करतात. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. दोन्ही पंचांचं बोट वरती गेलेलं आहे आणि अशा रीतीने सागर हा बाद होतोय आणि अशा रीतीने दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद 17. ज्याला म्हणतो ना क्रिकेटचा खतरा, हा यावेळेला बॅटिंग साईडला आलेला आहे आणि नक्कीच काही गोष्टी पिकेसर ही क्रिकेट मधलं तंत्र आहे टेनिसचं. 17 आणि पुढे असलेला खतरा. खरं म्हणत तर 17 खतरा, खतरा हा शब्दच असा आहे की त्याच्यामुळे त्या शब्दामुळे 17ला डिमांड वाढलेला आहे. तसं 13 आकडा आपण अशी म्हणतो, 3 म्हणतो, म्हणजे जे विषम संख्या आहे ती मोस्टली आपण असंच होतं की विषम आहे, म्हणजे निगेटिव्ह. त्या पद्धतीने 17चा खतरा हा असू शकतो. पण सर 17 हा शिक्षणाच्या बाबतीत बघायला गेलं ज्याला डबल ग्रॅज्युएट म्हणतात, जर 17वीला असतं त्याला डबल ग्रॅज्युएट म्हणतात. पण तो 17चा आकडा हा कुठेतरी एकदम चांगल्या पद्धतीने हँडल पण केला जातो. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये 17 आणि क्रिकेटचा खतरा. नवीन आलेलं फलंदाज समीर नॉन स्ट्राईकला रोहित आणि समीर यांच्यावरती मात्र मोठी जबाबदारी. 2 गडी बाद 17, 73, 73 धावांचं टार्गेट आणि आलेला गोलंदाज आहे तो रोशन होतेकर. आपण टाकले चेंडू यावेळेला उंच टोला मारलाय आणि नक्कीच चांगला उंच आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेलेला आहे. षटकार.
त्याला ओझर म्हणतात त्याचं नाव. हा. अपभ्रंश आणि तो ओझरचं वजर वजरा असं आलेलं आहे. पुन्हा एकदा नवीन चेंडू आपण यावेळेला मात्र गतीने फसवलेल्या ताडवर आदळलेला चेंडू एकदा तर निश्चित घेणार नाहीत, परंतु एक चांगली बुद्धी चातुर्य या रोशनच्या बाबतीत की आपल्याला मोठा फटका पडला आणि त्याने चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. आता तर फक्त स्लो गतीने चेंडू काढायची आदळल्याचा म्हणजे स्लो गतीने टाकला. एक धावेने भर पडते. 2 गडी बाद 24. 73 धावांचं मोठं आव्हान आहे आणि हे तिसरं षटक आहे. समीर याने पुन्हा एकदा नक्कीच समीर आलेला आपल्या बॅटची तळपती एक धार दाखवायला सुरुवात केली. समीर म्हणजे काळक म्हणतात, परंतु या उजेडामध्ये समीर मात्र लखलखतो आहे. जबरदस्त फटका आणि अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकं कमी होत चाललेत, परंतु मोठे फटके मारण्याची दोन्ही खेळाडूंमध्ये ताकद आहे. रोहित आणि समीर मध्ये धावसंख्या 56 उडी मारते आहे. धावसंख्या 2 गडी बाद 30. खरं म्हणतं दिलीप सर, तुम्ही म्हणताय ना की षटकांत सावकार, खरं म्हणतं असं मैदान पाहिलं ना, या मैदानात बघताच फलंदाजाला मोह आपला टाळता येत नाही आणि त्या मोहात तो षटकांत सावकार मारतोय आणि नक्कीच जोश येतो, कारण खेळपट्टी सुद्धा जबरदस्त आहे आणि हे मैदान सुद्धा जबरदस्त आहे. नक्कीच काही ठिकाणी थोडेसे अडथळे आहेत, परंतु ते आपल्याला सवय आहे. बऱ्याचशा अडथळ्यांची आपल्याला सवय आहे, त्यामुळे आपल्याला काय होतं, एकदम काळ्या मुलीपेक्षा सावली मुलगी चांगली आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी काय कुठेतरी समाधानकारक असतात. आपण टाकलेले चेंडू यावेळेला मात्र पुन्हा फसवलेला आहे आणि नक्कीच सीझन बॉलवरती खेळणारा हा रोशन त्याला माहिती आहे की कशी गोलंदाजी करायची, मोठे फटके पडल्यावर कसं आपल्याला कमबॅक करता येईल. लागोपाठ 2 षटकारानंतर त्यांनी अशा पद्धतीने कमबॅक केलेला आहे. 2 गडी बाद 30. यावेळेला मात्र विकेट किपरच्या मागे चेंडू गेला, पळून काढतात एक धाव आणि अशा रीतीने 22च्या रूपामध्ये एक धाव मिळते. 2 गडी बाद 31. माफ करा, कॉमेंट्री करताना काही गोष्टी अनावधानाने होऊन जातात. काही वेळेला जसं आता काळी मुलगी नाही, तसं काही नाही. ते कलर हा कोणताही हा सगळ्यांना आवडतच असतो, त्यामुळे कोणीही त्या बाबतीत सिरियसली घेऊ नये. एक ओघाने आलेली ती गोष्ट असते. कम्पॅरिझन कधी कधी वेगळ्या पद्धतीने सुद्धा होतं या खेळाचं. तर पुन्हा एकदा रोशनकडे लक्ष. पुन्हा एकदा यावेळेला मात्र खूप मोठा पैसा चेंडू आणि चांगल्या लांबचा फटका मारलाय आणि दोन्ही खेळाडू बघतात बाउंड्रीच्या बाहेर किती लांब गेला चेंडू. अशा रीतीने सुंदर असा षटकार बॉलर बॅक कमाल दिसोय. धावा आहेत त्या 37 आणि 36 धावांची, म्हणजे जवळजवळ 14 धावांची 6 चेंडूमध्ये गरज आहे. 6 चेंडू आणि 36 धावा क्रिकेटमध्ये पॉसिबल गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पॉसिबल झालेली गोष्ट आहे. ठीक सर. बिलकुल बिलकुल बिलकुल. कारण क्रिकेट खेळच असा आहे. आपण आता पाहतो IPL चालू आहे. IPL मध्ये आपण शेवटच्या चेंडूपर्यंत बोलू पण शकत नाही की कुठली टीम जिंकू शकते. तसंच आहे इथं. IPL सारखा प्रकार आहे. या ठिकाणी आपण पाहिले की 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारतात. काल 5 पहिल्याच म्हणजे लागोपाठ 5 षटकार पण मारलेले आहेत. कदाचित थोडासा आपला तुमचं फेवर असा लक असेल तर एखादा चेंडू तुम्हाला नंबर पडला आणि त्यात षटकार मारला तर त्याचा बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला. नक्कीच, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र हलकी धाव मिळालेली आहे. एक 22च्या रूपामध्ये एक धाव मिळते. 35 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजय जाधव हे कर्णधार स्वतः शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. एक चांगलं नियंत्रित गोलंदाजी, एक चांगला टप्पा आणि एक चांगला वेग. गेले कित्येक वर्षी आपण बघतो अजय जाधव चांगले सक्सेसफुल बॉलर आहेत. यावेळेला फुलटच चेंडूपर्यंत हलक्या गतीचा तारवर आलेला नसताच घरंगळत विकेट किपर चेंडू आढळतात. दरम्यान एक धाव मात्र मिळतोय. आता मात्र 4 आणि 8 रुपया किंवा 10 रुपये जास्तीत जास्त अशा पद्धतीने खेळ चाललेला आहे. कारण 500 किंवा 1000ची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅटवर चेंडू आल्याने यावेळेला ओळख होत आहे. तिची धाव पुन्हा एकदा मिळते. नक्कीच एक धाव आणखी मिळेल. 3री धाव काढतात का बघूया. तिथे 3री धाव काढण्याचा प्रयत्न होतोय आणि 3री धाव मिळते का, पूर्ण होते का बघूया. यस, 3री धावही पूर्ण झालेली आहे. परंतु मात्र हातातल्या रेतीप्रमाणे पुढे सरकत चाललाय धामणं वगळ्याच्या संघाच्या बाबतीत. सर आपण पाहिलंच की अजय जाधव कर्णधार आहे. त्यांनी पट्टीमध्ये वावाची जी टुर्नामेंट होते त्यामध्ये पण आपल्या संघाला विजयी करून
पहिल्या नंबरची ट्रॉफी जिंकून दिली होती. आपण दोघंही त्याला विटनेस होतो. हो नक्कीच नक्कीच सर. लागोपाठ 2 टुर्नामेंट वगळ्याचा मला संघाने जिंकलेले आहेत. वावे गावठण आणि पटणी येथील शिवशंभू निवे हे दोन्ही टुर्नामेंट लागोपाठ जिंकलेले आहेत. आणि नक्कीच स्वप्न असणार की हॅट्रिक करावी आणि त्यांनी नक्कीच हॅट्रिक करावी अशी 15 वतीने आम्हाला अपेक्षा असेल. कारण फायनलला नक्कीच त्यांच्या समोर असेल तो ओपनचा संघ. बिलकुल बिलकुल. पुढचा चेंडू यावेळेला सत्तर विकेट किपरचं आणखी एक प्रात्यक्षिक दाखवलंय. तर सौरभ आणि कामी विकेट किपर श्रेष्ठ आहे त्याचा एक नमुना दाखवलेला आहे. आणि गडी वाजवत आहे कमांडो होय. आपण आजचा विषय चालू होता वगळचा महासंघ संघ. मला वाटतं वगळचा महासंघ आता हल्ली या 4-5 वर्षात मला वाटतं त्याचं नावारूपाला आलेलं आहे. त्यांचा खेळ, त्यांचा गेम करण्याची पद्धत म्हणतात ना एक शिस्तबद्ध संघ आणि त्यांच्यात ह्या म्हणजे जिंकण्याची जी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामुळे हा संघ नावारूपास आलेला आहे. शेवटचा चेंडू स्कायर वन मारला आहे आणि चालेल. मला वाटतं चेंडू जाईल सीमारेषेकडे भरपूर जातोय का बघूया. वैभवाचा चेंडू जागे चेंडू हरला आहे आणि जेमतेम एका दुसरी धाव घेतील. परंतु हा सामना मात्र जिंकलेला आहे. तो थांबणं वगळ्याच्या मला संघानं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पालीव पालीवाडी स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं हार्दिक आभार 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 धन्यवाद. नेव्ही संघाचा प्रतिनिधी एक प्रतिनिधी कोणीही पण यावेत